नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग, राहणार चिंचोली लिंबाजी। तर काल कन्नड शहराच्या उपनगराध्यक्षपदाची निवड होणार होती आणि काल कन्नड शहराच्या उपनगराध्यक्षपदाची निवड त्या ठिकाणी करण्यात आली आणि या कन्नड शहराच्या उपनगराध्यक्षपदी महिला सो रंजनाताई रविभाऊ राठोड यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आली। तर मी सर्वप्रथम सो रंजनाताई रविभाऊ राठोड यांना शुभेच्छा देतो की आपली या कन्नड शहराच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड तुमची त्या ठिकाणी करण्यात आली। तर आजचा हा व्हिडिओ काढण्याचे कारण असे की सो रंजनाताई रविभाऊ राठोड यांची या कन्नड शहराच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड करण्यात आली म्हणून नाराजगी व्यक्त या ठिकाणी करत नाही, एक आनंदच या ठिकाणी झालेला आहे की अल्पसंख्येची महिला या कन्नड शहराच्या उपनगराध्यक्ष पदी त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पण प्रत्येकाला एक समाजाचा जिव्हाळा आपुलकी असते आणि एक समाजाचा माणूस म्हणून मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजगी व्यक्त करत आहे। कारण काल कन्नड शहराच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड होत असताना या कन्नड शहरातील व कन्नड तालुक्यातील जनतेचं लक्ष त्या ठिकाणी आंबेडकर अनुयायांचं लागून होतं। कारण बऱ्याच जणांना वाटत होतं की कन्नड शहराचे माजी नगराध्यक्ष संतोषभाऊ कोले एक ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी घेतील आणि कुठेतरी या कन्नड शहराचा उपनगराध्यक्ष हा आंबेडकर तरुणांना या ठिकाणी संधी मिळेल। पण असो, हा वेगळाच निर्णय या ठिकाणी दिसून आला आणि एक त्यांच्या नगरसेवकाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून काही बैठक झाली असेल म्हणून त्यांना ते योग्य वाटलं आणि सो रंजनाताई रविभाऊ राठोड यांची निवड नगराध्यक्षपदी त्या ठिकाणी करण्यात आली असेल। पण एक समाजाचा माणूस म्हणून या सोशल मीडियाच्या माध्यमातून खंत या ठिकाणी व्यक्त करतो की आमचे जे आंबेडकर तरुण आहेत, जे या नगर परिषद निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत, मग आपले युवा बनकर असो किंवा बंटी काशीनाथ, हे संतोष कोले यांचे एकदम जवळचे त्या ठिकाणी मानले जातात।